ते म्हणतात ना गावाचा कार्यक्रम असल्यावर हजेरी लावाच लागते. तर कसं आहे पब्लिक मिळायचं वाटण आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गावाचा सप्ताह म्हणजे आज लागू होणार आहे 9/2/2025. चुकून म्हणलो होतो 26 म्हणायचं होतं. का तिथं उपस्थिती दाखवायला आम्ही पण हजर झालो. आमच्या गावातले ब्लॉग मध्ये असणारे कार्यकर्ते डायरेक्ट असे व्हायरल झाले. एका कॉलेजच्या पुऱ्या वर्गाला कळालं की डायरेक्ट आता जेवायला जात होत्या म्हणून. गावातल्या कार्यकर्त्याला ब्लॉग मध्ये घेतलं आणि त्याच्यात आमचे कार्यकर्ते आम्हाला सोडून डायरेक्ट वनीन त्र्यंबकेश्वरला गेलते. जायचं कारण म्हणजे मीच इच्छुक नव्हतं आणि उत्कर्ष जाणार नव्हता म्हणून मी काय जाऊ. त्याच्यात उत्कर्ष पण आलता वर का. मी मागच्या ब्लॉग मध्ये काय म्हणलो होतो, आपण जेवढा हजर तिडा आपला मित्र तिडच हजर. काय थेट आम्हाला जेवायलाच बसायचं होतं. त्याच्यात 120च्या स्पीडनं डायरेक्ट पंक्ती धरल्या आणि गोकुकाकन डायरेक्ट 2 बोटं गेले. म्हणलं आता तुमचे पण पाय लागले सप्त्याला, ते बरं झालं. त्याच्यातलेच गावातलेच कमेंट स्टार म्हणजे डायरेक्ट शुभम काळे. कार्यक्रमाची शोभा पाहून त्यांनी पण डायरेक्ट उपस्थिती दाखवली. त्याच्यात उत्कर्षला म्हणलं बाद झालं वेट, आता आपण भरून घेऊ आपलं पेट. त्याच्यातच आमच्यापासून आमचा एक कार्यकर्ता डायरेक्ट लांब जेवायला बसलो होता. त्याच्यात आमच्या कार्यकर्त्यांनी मी डायरेक्ट एका पंक्तीला बसलो होतो जेवायला. आमच्या कार्यकर्त्याला म्हणलं आम्हाकडून डायरेक्ट आता तुम्ही पोटभर जेवून घ्या. ते मला म्हणले थोडीफार वर्गणी आम्ही पण गोळा करी. त्याच्यात आमच्या गावातले सहकार्यकारी कार्यकर्ते मला डायरेक्ट शिरा वाढायला आले. त्याला म्हणलं थोडा टेकव, पण त्यांनी डायरेक्ट धांपार एवढा तसा वतूनच दिला. त्याला म्हणलं अजून तुझं जेवण बाकी थांब, आता तो जेवणाला डायरेक्ट पुरा पतळवाडीच भरून देतो. त्याच्यातच कार्यकर्त्यांनी शाहीला वाढले वर का शिरा. त्याच्यातच उसळ वाढणार कार्यकर्ते स्वतः उसळ घालायला आलते. त्याच्यातच गावातल्या कार्यकर्त्याने उसळ कमी आणि रसा जास्त वाचला. त्याच्यात उत्कर्ष कधी पण डायरेक्ट कॅमेरा घेऊन जावा, तो डायरेक्ट 2 बोटं केल्याशिवाय राहतच. त्याच्यातच गावातले कार्यकर्ते आले, त्यांनी बिना भात वाढताच निघून गेले. म्हणलं थांबा अजून तुम्ही पण जेवणाचे बाकी. त्याच्यातच गल्लीतल्या दोन्ही कार्यकर्ते डायरेक्ट 2 बोटं करून डायरेक्ट विषय खतरनाक करून टाकला. सगळ्याचे जेवण होऊन गेले आणि गावातले कार्यकर्ते तवा आले वर ते पण वाढायला. त्याच्यातच कार्यकर्त्याला म्हणलं उपाध्यक्ष कोण आहे, त्यांनी डायरेक्ट त्यांच्या बोट केलं. त्यांनी 2 बोटं करून डायरेक्ट विषय खतरनाक करून टाकला. त्याच्यात उत्कर्ष न पडेल नळी डायरेक्ट हातात घेतली आणि ती हात धुवायला लागला बरं का. त्याच्यातच मी गेलो आणि त्याच नळीनं हात धुवून माझं घेतलं. त्याच्यातच युवराज महाराज निघाला होता घरी आणि त्याला म्हणलं सुखात जाय. त्याच्यातच जेशी ड्रायव्हर अक्षय भाऊ डायरेक्ट 2 बोटं केली. म्हणलं भाई आता सगळेच बसले बरं का जेवणाला, त्यांना घेऊन टाकतो ब्लॉग मध्ये. भर रस्त्या उत्कर्ष डायरेक्ट 2 बोटं करून विषय खतरनाक करून टाकलं. कार्यकर्त्याला म्हणलं जेवण ओके झाले का, ते म्हणजे बरं झाली थोडी. त्यांना म्हणलं भाया पहिला दिवस आहे, अजून दिवस यायचे. मग का त्याच्यात उत्कर्षनं गाडी काढून उत्कर्ष डायरेक्ट मला दुकानावर घेऊन आला. म्हणे स्वतःच्याच पैशानी घे आणि तो डायरेक्ट फिरायला गेला. आमच्या कार्यकर्त्यांनी जशी गाडी घेतली पुऱ्या गावाचा चक्कर मारू आला. म्हणे आता पुरा गाव झोपलंय, आपणच जागा आहे. म्हणलं भाया नो अजून कथा बाकी बर का. त्याच्यातच आम्ही गाडीवर बसलो. म्हणलं चला बाई आता लय बिल झालं. दुकानात येऊन विषय खतरनाक केला नाही, मी डायरेक्ट आलो इड. त्याच्यातच इड आलो पाहत होतं काय आमचे कार्यकर्ते कथाला डायरेक्ट बसले सुद्धा. त्याच्यातच आमच्या एका कार्यकर्त्यांनी 2 बोटं करून डायरेक्ट विषय खतरनाक करून टाक. लहान पोरांसगळं खेळणार